नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर फोटो बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण मस्तपैकी खमंग अशा चटण्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत। चटणी हा एक भारतीय तिखट खाद्यपदार्थ आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्या पानामध्ये डाव्या बाजूला ही चटणी कंपल्सरी असतेच। शेंगादाण्याची चटणी, खोबऱ्याची चटणी, कडीलिंबाच्या पानाची चटणी, कैरीची चटणी, पूड चटणी, मेथकूट हे तर आपल्या पानामध्ये असतंच। काय होतं, जसं जसं आपला प्रांत बदलतो तसे तसे चटणीचे प्रकार देखील बदलतात। तर आज आपण 4 प्रकारच्या चटण्या बनवणार आहोत। सर्वात आधी आपण शेंगादाण्याची चटणी बघणार आहोत। ह्यासाठी मी 1 वाटी शेंगादाणे घेतलेले आहेत आणि हे शेंगादाणे मस्त खरपूस होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत। आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या अगदी घराघरामध्ये शेंगादाण्याची चटणी हमखास केली जाते आणि सगळ्यांना ती आवडते। सोलापूरची शेंगा चटणी तर खूप प्रसिद्ध आहे, हे तुम्हा सगळ्यांना माहीतच असेल। तर ह्या चटण्याविषयी बऱ्याच जणांनी अगदी पुस्तकं वगैरे देखील लिहिलेले आहेत आणि यूट्यूबवर तुम्हाला चटण्यांचे बरेच प्रकार बघायला भेटतील। तर आज आपण 4 प्रकारच्या चटण्या करणार आहोत। हे बघा, शेंगादाणे मस्त खरपूस असे भाजून झालेले आहेत। आता हे काढून घ्यायचे। आता मी खोबरं भाजून घेते खोबऱ्याच्या चटणीसाठी। खोबरं छान सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। खोबरं भाजून घेतल्यामुळे चटणी खूप दिवस टिकते आणि खौट वगैरे अजिबात लागत नाही, त्याला कडवटपणा येत नाही। आता हे खोबरं भाजून झालेलं आहे, हे आता आपण काढून घेणार आहोत। आता हे भाजलेलं खोबरं मिक्सरच्या जारमध्ये घातलेलं आहे। याच्यात घातलं आहे मी थोडंसं जिरं आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये लसूण पाकळ्या घालणार आहोत 10 ते 15 आणि लाल मिरची पावडर घालायचं आहे। लाल मिरची पावडर तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे तेवढं तुम्ही ॲड करू शकता, तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तर आता मिक्सरमध्ये छान फिरवून घेतलेली मस्त खमंग अशी खोबऱ्याची चटणी तयार आहे। मी याला वाटीत काढून घेतलंय। आता हे शेंगादाणे भाजलेले थंड करून याची छान साल काढून घेतलेली आहे। तुम्ही याची साल काढून घेतली की चटणी अजून खमंग होते आणि याला तेल सुटायला मदत होते। आता मिक्सरच्या जारमध्ये शेंगादाणे घालून घेतलेले आहेत। ह्याच्यामध्ये घातलंय चवीपुरतं मीठ। त्याच्यानंतर आता घालणार आहोत आपण जिरं घातल्याच्या नंतर आता घालायचं लसूण पाकळ्या आणि चवीपुरतं तिखट। तुमच्याकडे जर खलबत्ता असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये ही चटणी कुटून घेऊ शकता। चवीप्रमाणे तिखट घालायचं आहे। खूप जास्त तिखट ही चटणी चांगली लागत नाही, पण तुम्हाला कितपत हवं आहे, कितपत आवडतं त्यानुसार तुम्ही चटणीत तिखट ॲड करू शकता। आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि अर्ध फिरवून घेतल्याच्या नंतर याच्यामध्ये थोडंसं कच्चं तेल घालायचं आहे आणि मग परत एकदा फिरवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशी शेंगादाण्याची चटणी आपली बनवून तयार आहे। आता 2 चटण्या तर आपण बनवून घेतलेल्या आहे। आता आपण जवसाची चटणी करणार आहोत। जवस हे खूप औषधी असतं, ज्याला इंग्लिशमध्ये फ्लेक्स सीड्स असं देखील म्हटलं जातं। फ्लेक्स सीड्स म्हटलं की बऱ्याच जणांच्या लक्षात येत असेल। आता हे जवस छान सोनेरी रंग तर यायचं काम नाही, पण जोपर्यंत हे असं खमंग भाजले जात नाही तोपर्यंत हे जवस आपल्याला भाजून घ्यायचं आहे। हे तडतड उडायला लागलं की समजून घ्यायचं आपलं जवस भाजून झालेलं आहे। आता याच्यामध्ये 10-12 कढीपत्त्याची पानं घालायची आहे। तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल कढीपत्ता हा खाण्यासाठी तर उत्तम आहे, औषधी आहे आणि पदार्थाची चव देखील वाढवतो। आता कढीपत्ता छान खरपूस होईपर्यंत आपण भाजून घेतोय। जवसासोबतच कढीपत्ता भाजून घ्यायचा आहे, ह्याच्यामुळे चटणीला छान खमंगपणा येतो। आता जवस थोडं थोडं असं तडतड उडायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे आपलं जवस भाजून तयार आहे। तर आता आपण हे जवस काढून घेणार आहोत। मिक्सरच्या जारमध्ये मी काढून घेतलंय कढीपत्ता आणि जवस। कढीपत्त्याची पानं छान खरपूस होईपर्यंत आपण भाजून घेतलेली आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता याचा अगदी छान चुरा होतोय। मस्त कडक होईपर्यंत आपण भाजून घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये लसूण घालायचं आहे आणि चवीपुरतं तिखट आणि मीठ घालायचं आहे, पण आधी लसूण आणि जवस फिरवून घ्यायचं आहे। जवस लवकर बारीक होत नाही, त्याच्यामुळे लसूण आणि जवस आधी बारीक करून घ्यायचं आणि मग बाकीचं साहित्य ॲड करायचं। आता मी घातलंय चवीपुरतं मीठ, त्याच्यानंतर थोडंसं लाल मिरची पावडर आणि आता आपण ह्याची छान अशी चटणी करून घेणार आहोत। तर आता मिक्सरमध्ये याची बारीक छान चटणी करून घेतलेली आहे। आता याला मी वाटीमध्ये काढून घेते। अतिशय जवसाची चटणी तर भाकरीसोबत एवढी मस्त लागते।
आणि आता शेवटची आपण कारळाची चटणी करणार आहोत। कारळाची चटणी देखील खूप छान लागते। बऱ्याचदा वांग्याच्या भाजीमध्ये देखील आपण कारळाची पूड वापरतो। तुमच्यापैकी बरेच जण कारळाची चटणी बनवत असतील। तर आता काय करायचं, हे कारळ छान असं भाजून घ्यायचं। जोपर्यंत हे तडतड उडत नाही तोपर्यंत तुम्ही बघू शकता। ह्याची चटणी देखील भाकरीसोबत छान लागते। थोडंसं वरून तेलाची धार घ्यायची आणि मग जवसाची आणि कारळाची चटणी भाकरीसोबत खायची। अगदी उन्हाळ्यामध्ये त्याच भाज्या खाऊन आपल्याला खूप कंटाळा येतो। कधी कधी अगदी चटणी पोळीसुद्धा खायला मस्त लागते। म्हणून ह्या चटण्या तुम्ही नक्की बनवा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा। आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आता हे कारळ देखील अगदी मस्त असं भाजून झालेलं आहे। मी अर्धी ते पाऊण वाटी कारळ घेतलेला आहे, कारण माझ्या मुलांना ही चटणी नाही आवडत, त्याच्यामुळे मी थोडीशीच केलेली आहे। आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे। ह्याच्यामध्ये घालायचं आहे थोडंसं जिरं। आता घालणार आहोत आपण लाल मिरची पावडर आणि लसूण पाकळ्या। तर चटणी करायच्या आधीच लसूण निवडून ठेवायचा, म्हणजे खूप जास्त वेळ जात नाही। आता हे छान असं बारीक करून घेतलेलं आहे आणि आपण वाटीमध्ये काढून घेणार आहोत। ह्या चटण्या तुम्ही हवाबंद काचेच्या बरणीमध्ये जर घालून ठेवल्या तर याला काहीही होत नाही, ह्या अजिबात खराब होत नाही। तर मैत्रिणींनो, चटण्या कशा वाटल्या ते कमेंट करून सांगायला विसरू नका। तुम्ही देखील नक्की बनवून बघा, तुम्हाला देखील ह्या चटण्या नक्की आवडतील। तर चारही चटण्या मी आता वाटीमध्ये काढून घेतलेल्या आहे आणि आता काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवणार आहे। रेसिपी कशी वाटली ते सांगायला विसरू नका। भेटूया माझ्या पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत खूप 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 धन्यवाद।